नमस्कार मित्रमंडळींनो, जानवी की जिंदगी चॅनल मध्ये मी जय जानवी तुमचं स्वागत करते। आणि आज झाली आहे आमची डीमार्ट मध्ये आणि रिलायन्स शॉपिंग मॉल मध्ये शॉपिंग। हे महिन्याचं सामान असं म्हणू शकत नाही, कधी सामान एक महिन्यापेक्षा जास्त पुरून जातं, तर कधी सामान एका महिन्याच्या संपून जातं। मग लोकल शॉप मध्ये अन्न वगैरे होतं किंवा एखादं सामान उरलं वगैरे तर मग नेक्स्ट मंथ साठी ते यूज होऊन जातं। आणि आम्ही कधी पण शॉपिंग आहे ना मंथच्या एंडलाच करतो। पैसे उरलेले असतात ना, तर ते मंथच्या एंडला आम्ही ते शॉपिंग करून ते पैसे तिथे यूज करून घेतो। आणि मग बघू शकता, इथे बघू शकता तुम्ही काय काय सामान आहे। ऑइलची बॉटल म्हणजे हेअर ऑइल संपलेलं होतं आणि कम्फर्ट संपलेलं होतं, हार्पिक संपलेलं होतं। मग त्यामुळे म्हटलं थोडंफार आहे, आता लगे हात घेऊन टाक। मग आता बघू शकता, मग मी एवढं सगळं शॉपिंग केलेले आहे। यातले भरपूर जे सामान आहे ते फ्रीज आयटम फ्रीजमध्ये मी आल्या ठेवून दिलेलं आहे। त्यामध्ये आहे पिल्लूचं योगर्ट, पिल्लूचं श्रीखंड, परी पिल्लू दोघांचं कर्ड आणि दुधाचं पाकिट आणि गवती चहा घेतला होता यांनी, गवती। त्याचबरोबर डोसा बॅटर घेतले होते 2 आणि पनीर घेतले होते। ते सगळे आयटम फ्रीजमध्ये ठेवलेले आहे आणि 1-2 फळं घेतले होते, ते देखील फ्रीजमध्ये ठेवलेले आहे। आता बाकीचं जेवढं सामान इथे आहे तेवढंच मी दाखवून टाकते। हे सामान आता पटपट शिफ्ट करत होतो आम्ही, पण मी म्हटलं नाही एकदा मी दाखवून देते शॉपिंग हॉल, मग नंतर ठेवूया म्हणून। बघू शकता ऑइल बॉटल, त्यानंतर कोकोनट हेअर वापरतो आम्ही, कारण मी परी पिल्लूला ऑइल म्हणजे स्नान करवताना ना ऑइल मसाज करते, तर त्यासाठी मी खोबरे तेलाचाच वापर करते। मग हे आहे कोकोनट वॉटर। आणि कम्फर्ट तर आमच्या घरात नेहमी यूज होतं। मी ना खूप दमून आलेलं आहे ॲक्च्युली, हॉस्पिटलमध्ये दाखवून मग नंतर शॉपिंग मग नंतर घरी येणं, त्यामुळे काहीतरी चुकून वेगळा शब्द बोलायला। कोकोनट वॉटर नाही, कोकोनट ऑइल आहे, हे पॅराशूटचं आहे। आम्ही नेहमी पॅराशूट ऑइलच यूज करतो आणि मी दोन्ही मुलांना ऑइलने मसाज करूनच त्यांना आंघोळ घालते। तर हे आहे ऑइल। आणि कम्फर्ट तर नेहमी यूज होतं आम्हाला, कारण साईंचे कपडे वगैरे वॉश झाल्यानंतर मला कम्फर्टचा खूप उपयोग होतो, ते नेहमी यूज करायला सांगतातच मला, त्यांना जास्त आवडतं त्यासाठी। हार्पिक देखील, थांब ना बेटा एक मिनटं, हार्पिक देखील संपलेलं होतं आणि मग ह्यावेळेस मी मोठी बॉटल घेतली, लागतंच ते। हे असं हे बघू शकता, मग एक बिस्किटचे पाकिट ऑलरेडी मी कट केले, एक पॅक त्यातला संपला गेला आहे। आल्या मी चहा आणि बिस्किट घेतलं, कारण मला प्रचंड डोकं दुखत होतं, त्यासाठी। खजूर बघू शकता, हे डीमार्टमधलं, त्यातल्या रिलायन्स मॉल आणि डीमार्ट दोन्ही थोडं मिक्स झालं, पण डीमार्टमधलं जास्त सामान आहे, रिलायन्स मॉलमधलं खूप कमी। जे रिलायन्स मॉलमधलं सामान आहे ते ऑलरेडी मी एक व्हिडिओ केला आहे छोटासा, ते शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे। आणि बाकीचं सगळं सामान आता मिक्स झालं घरी आल्यानंतर। आता हे आहे डेट्स, खजूर आमच्या घरात खाल्ल्या जातात। हे एक क्रीम मिळालेले आहे, रवा आहे, मुलांना उपमा वगैरे असं सॉफ्ट उपमा करून देते मी, मग कधी संध्याकाळी तर कधी सकाळी नाश्त्यासाठी याचा उपयोग होतो। मी 1 kg घेतलाय, घरामध्ये थोडं उरलेलं आहे। इथे बघू शकता, हे आहे रुचिरा स्पेशलचे चौपाटी पदार्थांमधलं पाणीपुरीची चटणी, ही आहे ग्रीन चटणी आहे आणि ही इमलीची चटणी आहे, जे साईंना खूप आवडतं। हे पाणीपुरीसाठीही यूज करतो आम्ही। पुऱ्या आहे घरामध्ये, मुलांना खूप हट्ट केला तर कधी तळून देतो आम्ही पुऱ्या आणि त्याबरोबर हे पाणी देतो त्यांना। कधी ना कुरमुऱ्याच्या चिवड्याबरोबर हे पाणी मिक्स करून देतो, तर कधी भजन बरोबरही हे लावून खायला खूप छान लागतं। मला तर नॉर्मल जेवणातही हे थोडासा वापर केलेला आवडतं। हे बघू शकता ब्रेड आहे, परी पिल्लूला स्पेशली पिल्लूला सँडविच खूप जास्त आवडतं, ब्रेड नेहमी माझ्या घरात असतो। मग मी हे ब्रेड घेतलेलं आहे, घरात ऑलरेडी एक पॅक आहे मे बी। हे 1 kg हे घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, म्हणजेच बेसन बडे मिक्स। आम्ही नेहमी जास्तीत जास्त डेटॉल सूप यूज करतो, पण ह्यावेळी ना पिल्लूने हट्ट केला की, म्हणजे पिल्लू आणि परीसाठी तर आम्ही ना बेबी सोपच यूज करतो, पण त्यांनी म्हटलं की मग हे घे। मग ठीक आहे म्हटलं, हाही चांगला सूप आहे, मग मी घेतला। आणि नेहमी आमच्या इथे हे डेटॉलच यूज होतं जास्तीत जास्त, पण बडे मिक्स पण चांगलं आहे, तर त्यासाठी मी घेतला। आणि हे लास्ट टाईमपासून मी हे जे लोणच्याच्या बरण्या आहे ना, लास्ट टाइम घेतले 10 रुपयाला एक बरणी पडते, खूप छान आहे। 9 रुपयाला पडते, 9 रुपयाला एक पडतं, क्षमा करा। त्यामध्ये कैरीचं आहे, लिंबूचं आहे, मिरचीचं आहे आणि मिक्स आहे, आणि काही 1-2 आहे, पेरिपेट्स आहे।
हे बघू शकता गुड नाईट लिक्विड. मुलांना नेहमी मच्छरपासून जरा सावध राहणं गरजेचं आहे, तर त्यासाठी मग मी गुड नाईट लिक्विड आम्ही हे नेहमी ठेवतो घरात. हे किवी परी किवी घेऊन पळते आणि पिल्लू रिटर्न आणून देतं की मग मला व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाहीये, थांब बेटा. म्हणून माझ्या मुलंही मला अशा सपोर्ट करत राहतात. आणि हे बघू शकता किवी. आमच्या घरात किवी सर्वांना आवडतं आणि मी प्रेग्नन्सीमध्ये प्रचंड किवी खाल्लंय. त्यासाठीच की काय माहीत नाही, माझ्या दोन्ही मुलांना किवी प्रचंड आवडतं. आणि हे आहे ढोकळा मिक्स. ढोकळा मिक्स आहे ना, हे खमंग इन्स्टंटचं. ते खूप छान लागतं, खूप मस्त बनतं. 70 रुपीज आहे, पण बाय वन गेट वन मिळाले मला. आणि पिल्लू परीलाही आवडतं. आणि कधी कधी ना नाश्ता बनवायला पण इतका उशीर होतो आणि सकाळी कधी कधी उशीर होऊन जातं, कारण परी रात्री खूप जागवते. अद्यापही ते जागवते, लहान असतानापासून तर जागवायचे. मग कधी उशीर झाला, तब्येत बरी नाहीये, मूड ठीक नाहीये, तोंडाला चव नाही, त्यावेळेस असं झटपट ढोकळा वगैरे बनवून खाऊ शकतो, छान लागतं. आणि हे बघू शकता जामून आमच्या घरात मुलांसाठी नेहमी ठेवतो आम्ही, कारण लहान मुलांनी ना जास्तीत जास्त स्वीट खावं असं म्हणतात. मग मी ते स्वीट जास्तीत जास्त घरातलंच असावं म्हणून मी जास्त थोडं लक्ष देत असते. मग हे बघू शकता, हे 2 घेतले पाकिट. आणि मेन माझा नवरा खूप छान असं मस्त जामून बनवतात, मला त्यांच्या. आणि ते बघू शकता पनीरचे मी 2 पॅक घेतले, त्या बाय वन गेट वन नाहीये. हे पॅकवर किंमत आहे 100 रुपये आहे. मी 2 घेतले, कारण माझ्या घरात पनीर खूप जास्त वापरलं जातं. पनीरची भाजी, पनीरची ग्रेव्ही, पनीरची भुर्जी किंवा पनीरचा पुलाव वगैरे असं असं वेगवेगळे आयटम, पनीर परोठा वगैरे असं करत असतो, त्यामुळे ते लागतं. आणि हे मूग पापड आहे ना, हे पण बाय वन गेट वन होतं. हे परीने चाललं होतं तिथे की मला पाहिजे डॅड्या म्हणून. मग हे म्हणाले घरात होतं तसं पाकिट, पण हे म्हणाले ठीक आहे ती मागली तर देऊन टाक, वाया तर जाणार असं काही नाही, यूज होईलच आपल्याला. मग मी हे घेऊन टाकलं. बाय वन गेट वन मध्ये मिळाले. काही वस्तू बाय वन गेट वनचे ते मी लगेच दाखवते तुम्हाला. बाकीचे आहे ना ते मी आम्ही स्वतः असं सेपरेटलीच घेतलेत. ते बघू शकता टँग ऑरेंज. आता उन्हाळा प्रचंड वाढला आहे, मग त्यामुळे कोणी घरी आलं ना, चहापेक्षा असलं काही दिलं तर थोडं बरं पडतं. त्यासाठी मुलांनाही दुपारच्या वेळी करून देऊ शकतो, त्यासाठी हे घेतलं आहे आम्ही. पितांबरी, तांब्याची भांडे किंवा देवाला जे यूज होतात ती भांडी वगैरे घासण्यासाठी लागतं. त्यानंतर ते बघू शकता, हे कोकोनटचं पावडर आहे. आणि हे कोकोनटचं पावडर पण बाय वन गेट वन नाही, हे रिलायन्स मॉलमधनं घेतलं आहे मी. 50 रुपयाला एक आहे. मी हे ह्यासाठी घेतलं आहे की कुठली पण साधी भाजी केली ना, थोडंसं वरती कोकोनटची पावडर वगैरे किंवा किसलेलं खोबरं टाकलं ना, तर दिसायला पण खूप छान दिसतं आणि खायलाही खूप रुचकर होतं. मी म्हटलं ठीक आहे घेऊया. हे मी 2 घेतले. पटपट किसून टाकणं वगैरे एवढं जमत नाही, म्हटलं रेडीमेड मिळते ते घेऊन टाकूया, काय हरकत नाही, म्हणून मी घेतलं. हे बघू शकता पोहे 1 kg आहे. 1 kg पोहे हे डीमार्ट मधलेच. त्याबरोबर इथे बघू शकता जिरे घेतलेले आहे. जिरे देखील डीमार्ट मधलेच आहे. हे मिळाले आहे 111 रुपयाला. आणि हे आहे फुटाण्याची डाळ और डाळ्या. हे पण कुठल्याही गोष्टीसाठी यूज होतात. चिवडा बनवायचा आहे किंवा पोहेमध्ये टाकतो किंवा चटणी बनवताना लागते, कधी पण लागते. मुलांना साखर आणि फुटाणे मिक्स करून देऊ शकतो. देवाजवळ नैवेद्य बनवायला काय जमलं नाही तर साखर फुटाणे ठेवू शकतो, तर त्यासाठी हे मी घेतलेलं आहे. आणि हे बघू शकता जिरा, हे साईंना खूप आवडतं, त्यासाठी हे 1 पॅक घेतलं आहे. आणि हे बघू शकता गोल्डन करदंड मला प्रचंड आवडतं. गोकाकचं करदंड म्हणजे कर्नाटकमधलं फेमस आहे. आणि हे बनवणं थोडं खूप मुश्किल आहे. मुश्किल म्हणजे जास्त नाही, पण भरपूर सारे ड्रायफ्रूट्स लागतात. मग ते घीमध्ये तळणं वगैरे खूप लॉंग अशी प्रोसेस आहे. आता 2 मुलांमध्ये ते शक्य होत नाही. मग कधी कधी मला असं जमलं तेव्हा मी असं आणून खात असते. जिथे डीमार्टमध्ये मला मिळालं तर मी घेतलं. लास्ट टाईम आहे ना ड्रायफ्रूट्स लाडू आणलेला, व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं तुम्हाला, तो पण खूप छान लागलेला, चविष्ट. मुलांना असलं काहीतरी हेल्दी दिलं ना तेही आवडीने खातात, त्यांना शरीरालाही चांगलं. ऑइल माझ्याजवळ होते पण म्हटलं लगे हात घेऊन टाकूया 2. आणि आम्ही हे नेहमी हेच ऑइल यूज करतो. आणि बघू शकता 2 पॅक घेतले मी ऑइल. आणि इथे बघू शकता हे सेन्सोडाईन. आम्ही सेन्सोडाईनच टूथपेस्ट यूज करत असतो, कारण मला दातांचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, दुखतात माझे दात. मग त्या डॉक्टरने पण सजेस्ट केलेलं, पण डॉक्टरने सजेस्ट करण्यापूर्वीपासूनच मी सेन्सोडाईनच यूज करत होते.
मला हे आवडतं, मग आम्ही हे यूज करतो. घरात ऑलरेडी एक आहे, मग मी हे एक घेऊन ठेवलं. आणि स्क्रबर माझं थोडंसं खराब झालेलं, मग एक होतं, एक खराब झाल्याने एक होतं, पण म्हटलं एक खराब झालं एक आहे ते यूज काढायला म्हणजे यूज घेण्यापूर्वीचं आणखीन एक आणून ठेवलेलं योग्य आहे. मग मी हे एक आणून ठेवलं. बोलताना थोडं अडखळते कारण तिकडे कॅमेराच्या पलीकडे माझा नवरा शूट करत आहे आणि ते मला थोडं हसवण्याचा प्रयत्न करत आहे, थोडा डिस्टर्ब करत आहे मला, त्यामुळे बोलता बोलता थोडंसं हसं होतं आहे. ते नवरे लोक असेच असतात. आणि हे ना पॉलिशिंग स्पंज बाईकसाठी आहोंनी घेतला आहे. आणि हे बघू शकता परीसाठी हक्कीच ह्यावेळेस कमी घेतला. आम्ही जास्त नाही यूज करत, कुठेतरी बाहेर वगैरे जाताना वगैरे लागतं. मग घरात होते अजून 5-6 आहे, 5-6 इतकेच होते. मग हे 26चं घेतलं आहे आम्ही, हक्कीच हे डिमांड झाल्याचे. आणि इथे बघू शकता ब्रू, ते इन्स्टंट ब्रूची ना कॉफी फेसाळलेली इतकी छान बनते आणि अहो खूप छान बनवतात आणि मला ते खूप आवडतं. म्हटलं ठीक आहे, कधी कधी यूज होतं. छोटे छोटे 2 पॅक घेऊन टाकले. ते बाय 1 गेट 1 नाही आहे, ते बाय 1 गेट 1 नाही आहे ना हो? नाही मीच 2 घेतले. 120ला एक आहे. मग मी म्हटलं ठीक आहे 50 ग्रॅम आहे, 120ला 50 ग्रॅम हे असे 2 घेतले. आणि इथे बघू शकता ते आहे उडदाची डाळ. मला उडदाची डाळीचे मेदूवडे खावेसे वाटले, त्याचबरोबर उडदाच्या डाळीचा आहे ना मला दही वडा देखील खाऊ वाटला आहे. आणि त्याचबरोबर डोस्याचं बॅटर आम्ही घेतलं आहे, पण म्हटलं ह्या 2 गोष्टीसाठी तरी उडदाची डाळ हवी घरात, म्हणून मी 1 kg घेतली. आणि इथे बघू शकता हे आहे बेल. मी खूप दिवसानंतर लहानपणी घरात हे घरच्यांना यूज करताना बघितलं होतं, पण माझ्या घरात मात्र खूप वर्षानंतर माझ्या घरात कंटिन्यू सर्फ एक्सेलच यूज होतं. हे खूप दिवसानंतर माझ्या घरात आलं आणि सर्फ एक्सेल होतं. ऑलमोस्ट 3-4 kg तरी पावडर अजून आहे माझी. वॉशिंग मशीनमध्येच आम्ही कपडे धुतो, पण मला हे खूप दिवसानंतर दिसलं तर म्हटलं लगे हा 3 घेऊन टाकूया. 2 kg घेतलं आहे मी. आणि याचा वापर प्रत्येक वेळी ना, कधी फरची क्लीन करताना, कधी बाहेरचा एरिया क्लीन करताना, कधी आहो ना बाईक क्लीन करायची असते, कुठल्या प्रकारच्या बाहेरच्या कामांसाठी सर्फ एक्सेल देण्यापेक्षा असली पावडर पण आपण देऊ शकतो. आणि ना पिल्लू परीचे कधी सायकल्स, कधी टॉईज धुताना, कधी स्टेअरकेस धुताना, असल्यास वेगवेगळ्या कधी खिडकी विंडो आहे ना त्याला असं पाणी शिंपडून क्लीन करतो ना, त्यासाठी वेगवेगळ्या कारणांना यूज होऊनच जाईल. त्यासाठी मग मी हे 2 kgचं घेऊन टाकलं. त्या व्यतिरिक्त पुन्हा एकदा सांगते, मी पनीर घेतलेले आहे, पनीर दाखवले सॉरी. दही घेतलेलं आहे 2 पॅक, दूध घेतलेलं आहे अर्धा लिटरचे 2 पॅक, त्याचबरोबर घेतला आहे गवती चहा घेतलेला आहे, डोस्याचे बॅटर घेतले आहे 2 पॅक आणि आणखीन काय घेतले आहो सगळं सांगितलं वाटतं मे बी. ते पिझ्झा आणले होते. हां पिझ्झा, ते पिझ्झाचं पॅक दाखव पिल्लू. आणि ना हे घेतलेलं आहे मी सॉस घेतला, टोमॅटो सॉस. पिल्लूला प्रचंड आवडतो, कधी कधी पोळी बरोबर वगैरे लावून खातो, भजी वगैरे केल्यावर पण यूज होतं. आणि हे पिल्लूसाठी घेतलं होतं अमूलचा पिझ्झा, सॉरी क्षमा करा. हे ॲक्च्युली खाऊन झालं आहे आमचं आणि हे उरलेले हे असं होतं, ते फक्त असं तव्यावर ठेवून रोस्ट करून खायचं. हे जस्ट 130 रुपीजला मिळालं आम्हाला. छान होतं, चांगलं वाटलं. नेक्स्ट टाईम पुन्हा हे घेण्यात येईल. बघा परीला पण आवडलं आमच्या. एवढं छोटीशी शॉपिंग होती आमची आणि हे भरपूर दिवस टिकणारे आम्हाला सामान. काही एखादं संपलं वगैरे तरी मग नेक्स्ट साध्या वाण्याच्या दुकानात घेऊन येऊ आम्ही लोकल. आणि हेच होतं आमचं छोटं छोटं सामान. ठीक आहे मंडळी, पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टशिवाय ही तुमची जान्हवी काहीही नाही आहे. काही चुकत असेल तर नक्की क्षमा करा आणि छान छान सजेशन द्या मला की आणखीन कशा व्हिडिओ तुम्ही बघू इच्छिता. तर ठीक आहे मंडळी, भेटूया पुन्हा.